मंगरुळपीर तालुक्यातील सवासणी परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली। गावाजवळील शेतातील विहिरीत एका पती पत्नीचे मृतदेह आढळून आले असून संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखेने धाडसी कामगिरी करून दोन्ही मृतदेह बाहेर काढले। मिळालेल्या माहितीनुसार अमोल किसन जगताप वय 40 आणि सीमा अमोल जगताप वय 35 हे सवासणी येथील दाम्पत्य 25 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी अंदाजे 6:30 वाजल्यापासून घराबाहेर असल्याने कुटुंबियात चिंता निर्माण झाली। रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला। अखेर रात्री अंदाजे 11 वाजता धरणाजवळील विहिरीच्या काठावर चप्पल आढळून आली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मंगरुळपीर पोलिसांना खबर दिली। ठाणेदार किशोर शेळके यांनी तात्काळ मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवन रक्षक दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला। यावेळी सदाफळे यांनी रात्रीच्या अंधारामुळे आणि बराच वेळ लोटल्याने सकाळी प्रथम प्रकाश झाला की शोध मोहीम सुरू करण्याचे सांगितले। तसेच त्यांनी या प्रकारच्या घटनांमध्ये एका व्यक्तीने उडी घेतल्यास दुसरा वाचवण्यासाठी उडी घेतो आणि दोघेही पोहता न आल्यास बुडण्याची शक्यता जास्त असल्याचे स्पष्ट केले। आज सकाळी 6 वाजता पथकातील अतुल उमाळे, गोपाल गिरे, अजय डोके, शुभम भोपळे, अपूर्व चेके, राहुल निंबाळकर आणि प्रदीप आडे यांनी शोध साहित्यांसह घटनास्थळी हजर होऊन सर्च ऑपरेशन सुरू केले। अवघ्या 1 तासात महिला मृतदेह प्रथम सापडला। त्यानंतर पतीचा मृतदेहही शोधण्यात यश आले। दोन्ही मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। घटनास्थळी पोलीस कर्मचारी दिलीप झळके, प्रमोद नंदेवार, पोलीस पाटील गजानन मारकड, गावकरी आणि नातेवाईक उपस्थित होते। स्थानिक नागरिकांनी बचाव पथकाच्या तत्परतेचे आणि साहसी कार्याचे कौतुक केले। प्रतिनिधी फुलचंद भगत, दैनिक अजिंक्य भारत न्यूज, मंगरुळपीर, जिल्हा वाशिम। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।